पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा आणि ती मांडीवर ठेवलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत, संथ श्वसन चालू आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता, किंचित स्मित हास्य. प्रसन्न मुद्रेनी, प्रसन्न अंतःकरणाने आपण प्रार्थना, 3 वेळा ओंकार, प्रार्थना आणि नंतर सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, 3 वेळा ओंकार. ओंकार म्हणण्यासाठी श्वास भरून घ्या. परत एकदा श्वास भरून घ्या. परत एकदा श्वास भरून घ्या. तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अर्थात, हे प्राण, पवित्रता और आनंद देने वाले प्रभु, आप सर्वत्र है, सर्वज्ञ है, सकल जगत के उत्पादक है. हम आपके उस प्रतिभाशाली तेज को प्रणाम करते हैं जो समस्त प्राणी मात्रा में स्थित है. हमारी बुद्धि भी आप प्रदीप्त करें और हमें सत्मार्ग की ओर लेके चले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा पुण्य जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. दोन्ही हाताचं दर्शन करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्याला ऊब द्यायची आहे. हात थोडे खाली घेऊन प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. डोळ्यांवरनं बोट फिरवायचे, चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे. अलगद डोळे उघडा. योगाभ्यासासाठी तयार व्हायचे. धन्यवाद.
आजचा दिनविशेष माहितीये का? मी सांगते. आज जागतिक सूर्यनारायणाचा दिवस आहे, सूर्य नमस्काराचा दिवस आहे, जागतिक सूर्य नमस्कार. आणि म्हणून आज आपण सूर्य नमस्कार घेणार आहोत. सूर्य नमस्कार सगळ्यांना माहितीच आहे. आता ह्या वयामध्ये आपल्याला सूर्य नमस्कार जमणार नाहीत हे तेवढेच खरं आहे. म्हणून आपण खुर्चीवरचे सूर्य नमस्कार करणार आहोत. सोपे, साधे, सरळ, सोपे आहेत. आपण तयार व्हायचंय. खुर्चीवर बसा शक्यतो. जशी हाताची खुर्ची असेल तर ते जास्त बरं, म्हणजे तुम्हाला हातांचा आधार घेता येईल. जर खुर्ची तशी जवळपास नसेल तर हरकत नाही, तुम्ही आहे त्या कंडिशन मध्ये करण्याचा प्रयत्न करा. 1-2 क्रिया केला तरी हरकत नाही. प्रथम आपण ताठ बसायचं. सूर्य नमस्कार हे जे आहे ना, त्याची आसनांची साखळी म्हटली जाते. सूर्य नमस्कार म्हणजे आसनांची साखळी. ह्या शरीराला पीठ, दाब, ताण सगळं काही मिळत असतं. म्हणून हे सर्वांग सुंदर व्यायाम आहे असे म्हटलं जातं. त्याच्या आपण 10 आकड्यांचा सूर्य नमस्कार करणार आहोत आणि तो खुर्चीवर बसून करणार आहोत. सूर्य नमस्कार हे सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला केले जातात. त्याप्रमाणे आपण सूर्यास्ताला करत आहोत. सूर्य नमस्काराला मंत्र उच्चार सकट नमस्कार केलेला जास्त उत्तम. त्याला मंत्र उच्चार आहे, ओंकाराची बरोबर मंत्र म्हणायचा आहे. आपण पूर्ण मंत्र घेऊया. प्रत्येक नावासकट सूर्याची 12 नावं घेऊन आपण सूर्य नमस्कार करतात. एक एक नाव घेऊन करतो, पण आपण पूर्ण 12 नावांचा श्लोक म्हणून सूर्य नमस्कार करणार आहोत. सगळ्यांनी प्रणाम मुद्रेमध्ये यायचंय. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडून घ्यायचे. दोन्ही म्हणजे ही जी बोट आहेत ना, ही अंतर नको त्या जुळवून घ्यायचे. अंगठे पण जुळवून घ्यायचे. अंगठे छातीच्या मूळ खोबणीत हृदयाजवळ. खांदे सरळ, पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत आहे. यात खरे डोळे अलगद मिटतात, पण आता आपण डोळे उघडे ठेवून एक एक स्थिती बघा आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रोम ह्रः. मित्र रवि सूर्य भानु खग पूषण हिरण्य गर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. एकला प्रणाम असताय. दोन्ही हात वर उचलायचे आणि दंड कानाला चिटकलेले, हाताचे तळवे समोर, दोन्ही हातांमध्ये खांद्या एवढं अंतर असणार आहे. दंड कानाला चिटकलेले. 2, 3 खाली वाकायचंय आणि पायाजवळ दोन्ही हात आजूबाजूला टेकवायचे. 2, 3 झाले. 4 डावा पाय वर उचलायचा आहे आणि खुर्चीपर्यंत घ्यायचा आहे. 4. 5 ला डावा पाय खाली आहे, उजवा पाय उचलायचा आहे आणि तो खुर्चीवर घ्यायचा आहे. 5 घेण्याचा प्रयत्न करा. गुडघ्याचा त्रास असेल तर कदाचित होणार नाही. ठीक आहे. 5. 6 ला हा पण पाय खाली घ्यायचा आहे आणि दोन्ही पाय सरळ करायचे.
6 समांतर, शरीराला समांतर पाय ठेवण्याचा प्रयत्न करा. 7 ला पाय जुळवून खाली घेतलेले आहेत आणि दोन्ही हात वर. 8 दंड कानाला चिटकलेले. 9 ला डावा पाय वर, दुसरा पाय वर. 10 ला दोन्ही पाय समोर, दोन्ही हात वर आणि वरतून जुळवून घ्यायचे. नमस्कार स्थिती. असा हा सूर्यनारायणाचा नमस्कार, सूर्यनारायणाला नमस्कार केला. हा आपण परत एकदा करून बघायचा का? येस और नो? करायचा? ठीक आहे, चला करूया. मग पहिला मी आता आकड्यांमध्ये सांगते. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः. मित्र रवि सूर्य भानु खग पूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृवर्ग भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला प्रणाम असता. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि वरती हात जोडून घ्यायचे, खाली आणायचे. 12 प्रणाम अवस्था, पहिल्या अवस्थेत आलो. धन्यवाद. सूर्य नमस्कारामध्ये आपले सूक्ष्म व्यायामाचे कितीतरी प्रकार येऊन गेले. द्विहस्त उत्तासनातून नंतर पादहस्तासन वगैरे याचे आपल्या क्षमतेनुसार करायचे. धन्यवाद सगळ्यांना. मी मिलिंद दादांना विनंती करते की त्यांनी आता आपल्या मनाच्या श्लोकांचं पठणाला सुरुवात करा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. असे सार साचार ते चोरले से, यही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. श्रीराम स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची जाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. श्रीराम स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता है,
विवेके विचारे विवंचूनि पाहे. श्रीराम. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो औक्षिमोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. श्रीराम. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोण त्याचे कपाळी. हरु जाळीतो लोक संहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम. जगी द्वादशादित्य ते रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. श्रीराम. तुटेना फुटेना कदा देव राणा कळेना ढळेना कदा दैन्यवाणा. कळेना कळेना कदा लोचनासी जगी पाहता देव कोट्यान कोटी. जया मानली भक्ती जेतेची मोठी. श्रीराम. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे गुरु वीण तो सर्वथा हीन दिसे. श्रीराम. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एका पाहुण्यांना आपल्याकडे बोलवलंय. खरं म्हणजे पाहुणे त्यांना म्हणायला नको, ते आपल्याच बरोबर असतात, रोज असतात, फक्त बोलत नाही. तर आज आपण त्यांना बोलतं करूया. त्यांचं नाव आहे दिगंबर जगन्नाथ मोरे. रोज आपल्या इथे हजर असतात. हे बीई इन्स्ट्रुमेंटेशन झालेले आहेत, COEP मधून झालेले आहेत आणि आता रिटायर्ड MACB ऑफिसर आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून ते रिटायर झालेले आहेत. 2015 साली ते रिटायर झाले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. त्यांनी योगामध्ये खूप वर्षापासून ते काम करतायत. डिप्लोमा इन नॅचरोपॅथी त्यांनी 2001 मध्ये केले आणि योग शिक्षक म्हणजे योग शिक्षकाचं काम त्यांनी मे 2000 पासून सुरू केलेलं आहे. धुळे येथे योग विद्याधाम मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. QCI लेव्हल 3 जी सर्वात अवघड असते, खूप अवघड असते,
ती परीक्षा त्यांनी पास केलेली आहे आणि 2000 सालापासून आज तागायत ते विनामूल्य सेवा देत आहेत. निव्वळ योगाभ्यासाची विनामूल्य सेवा देणारी इतक्या वर्षापासून 2000 सालापासून ते करीत आहेत काम. योगाचा प्रचार आणि प्रसार करणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांना शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवायला खूप आवडतं. ते एवढंच नसून ते गुणसंपन्न आहे. अतिशय म्हणजे तबला विशारद आहे. संगीताची जाण आहे त्यांना. ते तबल्याचे क्लासेस सुद्धा घेतात. नाशिकमध्ये आहेत, ते नाशिककर आहेत. ते सध्या MA इन योगशास्त्र करीत आहे. माझे सहकारी आहेत. विशेष म्हणजे ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अमेरिकेत सुद्धा योग वर्ग घेतले. अमेरिकेत योग वर्ग घेणं सोपं नाहीये. तिथल्या लोकांना, लोकल लोकांना एकत्र करून त्यांनी हे वर्ग घेतलेले आहेत. ते झिम्बाब्वे येथे सुद्धा प्रशिक्षणासाठी वास्तव्याला होते. 4-5 वर्ष त्यांनी झिम्बाब्वे येथे सुद्धा काढलेले आहे. असे हे अतिशय गुणसंपन्न. आणि आजचं उदाहरण त्यांचं सांगायचं म्हणजे सकाळी 5:30 वाजेपासून ते आज सेवा देत आहेत. निव्वळ योगाचा प्रचार करतायत. सकाळी 5:30 ला ध्यान वर्ग, त्यानंतर 6:30 ते 7:30 त्यांचा योगाभ्यासाचा वर्ग, त्यानंतर कॉलेजचे 11 ते 12, 12:15 पर्यंत आमचा इंटरनॅशनल योगा डे झाला, म्हणजे सूर्य नमस्काराचा वर्ग त्यांनी घेतला. आणि आता संध्याकाळी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचा आज हा 3रा-4था वर्ग आहे. असे हे आदरणीय दिगंबरजी मोरे यांचं आपल्या ग्रुपमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी जास्त न बोलता, म्हणजे मी एवढं बोलले की त्यांच्या बाबतीतच बोलले, पण आता बाकीचे मी न बोलता त्यांना मी विनंती करेल की आज त्यांनी हा वर्गाचं पुढचं सत्र सांभाळ. सर्व साधक मित्र म्हणूया, मित्रमैत्रिणी. मी असं म्हणणार नाही वयोवृद्ध. वय तर शरीराचं आहे, मनाचं वय मनाला वय नसतं. आपण लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा, या उक्तीनुसार आपलं मन हे नेहमी बालकाचं असावं असं प्रत्येकाला वाटतं. तर असा हा बालक समुदाय आदरणीय रत्नाताईंनी गोळा केला आहे. आपणा सर्वांतर्फे त्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन. कारण की काय, योग साधक म्हणा किंवा योग शिक्षक म्हणा, त्यांना ही मंडळी खूप आवडते. लहान मुलं नाहीतर वयोवृद्ध, आदरणीय व्यक्तिमत्व. कारण मधला जो समुदाय आहे, तरुण वर्ग, त्यांना वळवणं, त्यांना सांगणं कठीण जातं. कारण की आपण किती सांगितलं तरी त्यांच्या मनाने, किंवा ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे, जोपर्यंत त्यांना अनुभव येत नाही तोपर्यंत ते दुसऱ्याचं ऐकून घेत नाहीत. तर सांगायचं तात्पर्य, आज ताईंनी सांगितलं की आज रथसप्तमी, इंटरनॅशनल सन सॅल्युटेशन डे किंवा जागतिक सूर्यनमस्कार दिवस आज आहे. आणि ह्या दिवसाचं निमित्त साधून आम्ही सकाळी 5:30 पासून अजून तागायत सूर्योपासना ही चालू आहे. तर मला आदरणीय ताईंबरोबरच आपणा सर्वांचं खूप कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं. कारण हे मनाचे जे श्लोक आहेत स्वामींचे, हे मनाचे श्लोक म्हणजे ते
मनाचे श्लोक आहेत ते. आणि हे एवढे मनाचे श्लोक एवढे का बरं दिलेले असावेत? त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असावं. कारण मन ही अशी गोष्ट आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे, आपला अनुभव, आपली योग्यता माझ्याहून खूप मोठी आहे. आपण आमच्या सारख्यांना ऐकून घेत आहात, हा म्हणजे तुमचा मोठेपणा आहे आणि आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. तर हे मनाचे श्लोक, आजचा विषय आहे ध्यान. ध्यानापूर्वी हे जे मनाचे श्लोक आपण ऐकत आहात, आदरणीय कुलकर्णी सर यांच्या गोड वाणीतून रोज आम्ही हे श्लोक ऐकतो. मिलिंद कुलकर्णी दादा तर अतिशय म्हणजे ऐकावंसं वाटतात, नेहमी ऐकत राहावंसं वाटतं. जे बघा, हे मन जे आहे, शरीर आणि मन, शरीराला काय हवं असतं? एक ठराविक साच्यातल्या गोष्टी, म्हणजे वेळेवर जेवण, वेळेवर विश्रांती, नाही का? पण मनाचं तसं नाही. मनाला आज ही वस्तू आवडेल तर उद्या दुसरी वस्तू, किंवा दुसऱ्या मिनिटाला दुसरी गोष्ट पाहिजे असते. म्हणजे हे इतकं चंचल असतं हे मन. आदरणीय बहिणाबाई चौधरी या फार मोठ्या कवयित्री होऊन गेल्या. त्यांचे जे काव्य आहे, त्या काव्यामधून त्यांनी मनाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे. त्यांचं काव्य PhD साठी निवडलं जातं आणि त्याच्यावर एका काव्यावर किंवा एका कवितेवर 1000 पानांचा प्रबंध हा लिहिला जातो. म्हणजे एवढं सामर्थ्य आहे त्या काव्यामध्ये. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. म्हणजे बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सिद्धी पाहिजे असतील तर आधी मन प्रसन्न करा. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट करा, जर त्याच्यासोबत मन नसेल तर ती गोष्ट तुम्हाला, तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जे होणारं ज्ञान आहे ते शून्य आहे. जर मन तिथं नसेल, आपण काही विचार करत असू, समोरून आपला मित्र मैत्रीण गेलेत, तरी सुद्धा आपल्याला ते दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी मन नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करतो, त्या गोष्टींबरोबर मन जर असलं तरच ती गोष्ट किंवा ते कार्य, ते कृती ती सहज साध्य होते. आणि मन जर अर्धवट असलं तर त्या कार्याची, कृतीची प्रत आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणं हे वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासारखं आहे. जसं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात गीतेमध्ये, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव दुष्कृम. म्हणजे वाऱ्यासारखं हे चंचल आहे आणि हे चंचल मन, त्याला आम्ही कंट्रोल करू शकत नाही. ते वाऱ्याला अडवण्यासारखं आहे आपल्या मुठीने. वाऱ्याला अडवणं शक्य आहे का मुठीने? तर नाही. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, असंशयो महाबाहो मनो निग्रहम चलम. काय म्हणतात ते, की असंशय आहे, मनावर नियंत्रण किंवा चंचल मन आहे, परंतु अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. निरंतर अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन साधनांनी तू त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. परंतु त्याला काय पाहिजे? त्याला निरंतर साधना,
आता आपण ध्यान हा विषय निवडले आहे. हे ध्यान काय आहे? ध्यान ही करायची गोष्ट आहे का? आणि ध्यान करायचं तरी कशासाठी करायचं, कोणावर करायचं? तर हे कशासाठी करायचं? तर मनावर ताबा आणण्यासाठी. मनाची प्रवृत्ती, मनाचे गुण आपण पाहिलेत. परत बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याकडे येतो. मन वढाय वढाय जसे उभे पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. म्हणजे त्याला कितीही तुम्ही हाकला, पण ते त्याची जी वृत्ती आहे ते तुमचं ऐकत नाही. ते आपल्या मनाचंच करणार. मन हे आपल्या मनाचंच करणार. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. म्हणजे आपण विंचू आणि सर्प जे म्हणतो त्याचं विष म्हणतो आपण, की ते एका डंक मारला तर माणूस मरतो, परंतु ते सुद्धा ह्या मनुष्याच्या मनाचं जहरीपण जे आहे त्याच्यापेक्षा काही नाही. कारण त्याला उतारा आहे मंत्राचा किंवा औषधाचा. परंतु हे जे मन आहे हे जहरी तेवढंच आहे, त्याला उतारा नाही. आणि उतारा जर आपण शोधला तर तो आहे मनावर ताबा आणण्याचा. मन हे चंचल त्यांनी कसं सांगितलं, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता बद भुईवर गेलं गेलं आभायात. मनाचा जो वेग आहे तो वेग अनंत पटीच्या, कुणाच्या अनंतीपट अनंतपट, तर सूर्यप्रकाशाचा जो वेग आहे, सूर्याहून निघालेली किरण 8 मिनिटात पृथ्वीवर येतात. त्यांचा वेग जो आहे एका सेकंदाला 1,86,000 मैल. कल्पना करा, एवढा वेग आहे. त्या सूर्यकिरणाला 8 मिनिटं लागतात आणि मनाला जर सांगितलं की मला सूर्यावर जायचंय तर क्षणार्धात मन त्या ठिकाणी जातं. म्हणून मग हा जो वेग आहे हा वेग कंट्रोल कसा करायचा? आपला गाडीचा वेग असतो, त्याला कंट्रोल करण्यासाठी ब्रेक असतो, गिअर असतात. तर मग या मनाचा जो वेग आहे, मनाची जी चंचलता आहे, त्याला कंट्रोल कसं करणार? तर त्याला कंट्रोल, त्याचं ब्रेक, ऍक्सेलरेटर किंवा गिअर ह्या पद्धतीने जे आपण गाडीचा वेग कंट्रोल मध्ये आणतो, त्याप्रमाणे अभ्यास आणि वैराग्य हे ब्रेक आहेत. मनावर कंट्रोल करण्यासाठी ब्रेक आहेत. आता हा जो ब्रेक अप्लाय करून कसं करायचं? पुन्हा आपण ध्यानावर येऊया. आता ध्यान म्हणजे काय? ध्यान ही जी गोष्ट आहे ही करायची गोष्ट आहे का? आपल्या साधक मित्रांपैकी कोणी माता भगिनी कोणी सांगेल का ध्यानाबद्दल? आपल्याला जी माहिती आहे, आपल्याला माझ्यापेक्षा खूप माहिती असणार, कारण आपला अनुभव असतोय. तर कोणी सांगेल का ध्यान म्हणजे काय आणि त्याला कसं आवाक्यात आणायचं किंवा ध्यान कसं करायचं? कोणीतरी एका जणाने, कारण हे जे आहे हे बोथ वे आपण ठेवूया, विचारांची देवाणघेवाण. मी इथं आपल्याला शिकवायला बसलेलो नाही. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जे काही माहिती आहे ते आपल्याला सांगण्याचे, म्हणजे मी पोपटपंची करत आहे. आपण अनुभवी लोक आहोत. तर कोणी सांगेल का ध्यानाबद्दल? कोणीतरी एकाने कृपया हात वर करून, माता भगिनी किंवा बाबा. अशोक काका धर्माधिकारी. मी बोलतो. हा बोला. ध्यान करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करणं किंवा एखाद्या गोष्टीकडे मन असं निश्चित करणं, त्याला ध्यान म्हणतात. बरं, व्हेरी गुड. बरं, ध्यान हे कशासाठी करायचं असतं आपल्याला? हे एकाग्रतेसाठी करायचं असतं, मन एकाग्र होण्यासाठी. बरं, एकाग्रता कशासाठी पाहिजे? काहीतरी निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी. बरं, निश्चित ध्येय म्हणजे उदाहरणार्थ
उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश पाहिजे असेल, हा तर हा ते यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी मनाचं कॉन्सन्ट्रेशन ते येतं आपल्या ध्यानाने. बर बर, व्हेरी गुड, फार छान. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिनंदन करूया. छान बघा. उत्तर दिली. हा, एक मिनिट. हा, अजून कोणी? हा, मी सांगते. हा ते त्यांनी सांगितलं तसंच मी कळसकर बोलते. हा हा, नमस्कार. नमस्कार. आपल्या दोन्ही याच्यामध्ये ही जी मध्यावर आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. बर आणि जे काही आपल्याला जी त्या आपलं जे दैवत असेल त्याची आराधना करायची. बर आणखी मन शांत करून त्याचा विचार करायचा असं. बर, आणि श्वासावर लक्ष ठेवायचं, आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं. हा हा, असं ते काय करायचं असतं ध्यान. हा, म्हणजे एकाग्रता साधण्यासाठी. एकाग्रतेसाठी. हा, म्हणजे बघा, मनाची व्याख्या आपण केली आदरणीय बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याद्वारे किंवा संत तुकाराम महाराज यांच्या ओवीने. मन किती चंचल आहे. मगाशी अर्जुनाचा तोच प्रश्न होता. हो, तर हे आपलं बोलून झाल्यानंतर म्यूट करा अशा ताई. हो, हो. नाही हा. म्हणजे ह्या चंचल मनाला आवर घालण्यासाठी ही वेगवेगळ्या प्रकारची साधनं म्हणूया किंवा आलंबनं म्हणूया, बरोबर, त्यांच्या माध्यमाने आपण त्या मनाला कधी इकडे जातं, कधी तिकडे जातं, कधी वर जातं, कधी खाली जातं. तर आपलं ध्येय, एखाद्या विषयाबद्दल आपण एक ध्येय, एक संकल्प करतो, तर त्या संकल्पपूर्तीसाठी आपलं मन हे एकाग्र व्हायला पाहिजे, नाही का? आणि त्याच्यासाठी मग हे असं म्हटल्याने एकाग्र होईल का? ते नाही होणार. त्याला जर म्हटलं की एकाग्र हो, ते अजून 10 दिशांनी चौफेर उधळेल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट, तुम्ही स्वयंपाक करत असताना, तुम्ही कुठलेही काम करत असताना, एक दुसऱ्याशी बोलत असताना, ऐकत असताना, जर त्या ठिकाणी तुमचं मन नसलं तर ती गोष्ट घडेल का? नाही घडणार, बरोबर. मग ती घडण्यासाठी हे ध्यान जे आहे, आपण जे म्हणतो ना, समजा चुकून ऍक्सिडेंट झाला कोणाचा रस्त्याने, आपण काय म्हणतो, तुझं ध्यान कुठं होतं, तुझं लक्ष कुठं होतं? म्हणजे ध्यान ही जी गोष्ट आहे, ही अशी दिवसातनं 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं अशी करण्याची गोष्ट आहे का? नाही. तर 24 तास, रात्रंदिवस, प्रत्येक क्षण आपलं ध्यान म्हणजे काय? त्या ध्यानाला दुसरं नाव आहे सजगता. म्हणजे आपण जी काही गोष्ट करतो आहे त्या गोष्टी बरोबर असणं, टू बी. म्हणजे मी आता जे बोलतो आहे, माझ्या बोलण्यावर जर लक्ष नसेल तर मला जे काही सांगायचे आहे ते मला आठवणार नाही. आणि जर माझं त्याच्यावर लक्ष असेल, त्याच्यावर ध्यान असेल, तरच मी जे काही सांगायचे आहे तुम्हाला ते सांगू शकेल. याचा अर्थ असा आहे की ही जी ध्यान, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कंटिन्युअस प्रोसेस आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया. आणि ह्या प्रक्रियेमध्ये जर आपलं मन नसेल तर ती गोष्ट होणार नाही. आता आपण मग याचं काय, आपण ध्यान जे आहे, म्हणजे ध्यान असायला पाहिजे. मग हे ध्यान प्राप्तीचे आपण कुठलीही गोष्ट का करतो? बाजारात जातो आपण, ऍडव्हर्टाईज बघतो, एकावर एक फ्री, त्याच्यावर ते फ्री, मग आपण तिकडे आकर्षिले जातो. मग आपलं मन जे आहे, असं बाहेर आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचं जे आपापलं जे खाद्य आहे तिकडे ते धाव घेत असतं. डोळ्यांना सुंदर दृश्य, लावण्य, नाही का, नैसर्गिक दृश्य म्हणा, हे आवडतं, तिकडे धाव घेतं. कानाला संगीत आवडतं, कोणाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी आवडतात. तर हे असे पंचेंद्रिय जे आहेत आपले, तर ते आपापल्या विषयांकडे धाव घेतात. जोपर्यंत आपलं मन चंचल आहे किंवा जोपर्यंत ह्या ज्ञानेंद्रियांना
आपण बाहेरच्या विषयापासून वळवून आतमध्ये आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपण जे काही करतो त्याच्यावर लक्ष लागत नाही, ध्यान लागत नाही, नाही का? मग हे जर ध्यान लागलं तर ध्यानाचे फायदे काय आहेत? ध्यानाचे फायदे किंवा ध्यान आपण कशासाठी करायचं? पहिली गोष्ट तुमचं जे योजलेलं काम आहे, संकल्प केलेलं काम आहे, ते काम तडीत जातं. दुसरी गोष्ट आपली प्रकृती चांगली राहते. तिसरी गोष्ट मनाची स्थिती ही चांगली राहते, कारण मनाविषयीच आपण हे सर्व करत आहोत. चौथी गोष्ट आपली स्मरणशक्ती जी आहे ती चांगली राहते, ती वाढते. आजकाल मुलांना जे आहे, मुलांची स्मरणशक्ती जी आहे ती त्यांची स्मरणशक्ती म्हणा किंवा त्यांचं माइंड जे डायव्हर्ट होतं बाहेरच्या विषयांकडे, टीव्हीच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून दुसऱ्या माध्यमातून, तर ती आपल्याला काहीतरी कॉन्सन्ट्रेट करून एका ठिकाणी आपल्याला म्हणजे अभ्यासावर कशी एकत्रित होईल, नाही का? तर मग त्यांना त्या विषयाबद्दल गोडी पाहिजे. आता एक उदाहरण मी सांगतो माझ्या जीवनातलं. मी 77 ते 80 पुण्याला बीईचा अभ्यासक्रम जो होता, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सीओईपी ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यात 1977 ते 80 असे 3 वर्ष पुण्यात होतो. आणि कमवा आणि शिका ह्या याच्या खाली म्हणजे ही जी योजना आहे त्या योजनाखाली मी 3 वर्ष त्या ठिकाणी होतो. कमवा म्हणजे काय, तर मी ट्युशन्स घ्यायचो. सुरुवातीला कधी कधी दुधाच्या पिशव्या पण वाटलेल्या आहेत. आणि हे शिकवणी देत असताना एका ठिकाणी ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांच्या घरात 3 मुलं होती 10वीला. तर तिन्ही म्हणजे तिघांमध्ये 2-2, 3-3 वर्षाचं अंतर, परंतु ते तिघही फक्त 10वीत. आणि त्यांना काय होतं की ते फक्त गणितात फेल व्हायचे, बाकी इतर विषय सर्व सुटून जायचे किंवा निघाले होते. तर माझी ऍडव्हर्टाईज त्यांनी पाहिली सकाळ या वर्तमान पेपर मध्ये आणि त्यांनी मला फोन केला, आणि तुम्ही काय करता? मी बीला आहे, मी इन्स्ट्रुमेंटेशनचं शिक्षण घेतोय, तर मी कमवा आणि शिका किंवा मला ह्याच असेल म्हणून मी ट्युशन्स घेतो. त्यांनी घरी बोलवलं. हे बघा म्हणे, ही 3 विद्यार्थी आहेत, हे तुमच्या स्वाधीन करतो आणि तुम्ही यांच्यावर प्रयोग करून पहा. आजपर्यंत बऱ्याच शिक्षकांनी त्यांना शिकवायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी हात टेकले. पण आता एक शेवटचा चान्स म्हणून किंवा प्रयोग म्हणून तुम्हाला बोलवतो म्हणे किंवा तुम्हाला तुमच्या स्वाधीन करतो. तर 2 मुली आणि 1 मुलगा. तर प्रश्न असा होता, मग त्यांची एक मीटिंग घेतली मी त्या 3ही विद्यार्थ्यांची. मग त्यांना विचारलं, मग ठीक आहे, तुमचं मॅथमॅटिक्स किंवा हे जे सुटत नाहीये तर त्याची पास करण्याची जबाबदारी माझी, ते माझ्यावर सोडून द्या, तुम्ही काही करू नका. परंतु तुम्हाला माझं ऐकावं लागेल. तुम्ही जे सांगाल ते मी करणार आणि मी सांगेल ते तुम्ही करणार. ठीक आहे म्हटले. मग पहिल्या दिवशी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, आज पहिला दिवस आहे, तुमची इच्छा काय ते सांगा. माझ्याकडून मी एक शिक्षक म्हणून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, पण मला पेलवण्यासारखी तुम्ही इच्छा प्रगट करा. ठीक आहे म्हणे, सर आम्हाला आज पिक्चर पाहायचा आहे. आता बघा, त्यांचं मन जिकडे डायव्हर्ट होतं त्या दिशेकडनं वळून त्यांना अभ्यासाकडे प्रवृत्त करायचं हे काम मला दिलं, आणि ते म्हणतात पहिल्या दिवशी इच्छा म्हणतात की आम्हाला पिक्चरला जायचं. ठीक आहे, हरकत नाही, आज पहिला दिवस तुमचा आहे, उद्यापासून माझे दिवस येतील. हो हरकत नाही म्हणत. पण त्यांना तिघांना पिक्चरला नेलं. पिक्चरचं नाव आठवत नाही, कुठला तरी पिक्चर होता, हिंदी मराठी. त्या पिक्चरला नेल्यानंतर ते खूप खुश झाले. त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि मग दुसऱ्या दिवशी जी काही ठरवलेली वेळ होती त्या वेळी गेल्यानंतर आता अजिबात पिक्चरचा विषय नाही, काल काय पिक्चर होता काय होता त्याच्यावर अजिबात चर्चा करायची नाही, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. हो हो म्हटले. ते एकदम तयार झाले. म्हणजे काय असतं बघा, हे मन जे आहे ना, त्याला जो विषय आवडतो त्या विषयाकडे आपण त्याला आधी ते खाद्य द्यायचं त्याला, आणि ते खाद्य देऊन मग आपण आपल्याला काय सांगायचं हे त्यांच्याकडनं काय करून घ्यायचंय. आई म्हणते ना लहान मुलाला, रे बाळ हे चॉकलेट देईल बरं का तू, हे बघ हे असं कर तसं कर. मग त्याला काहीतरी हवं असतं बाळाला, मग ते जर दिलं तर समजा मग तो आपल्या आईचं ऐकतो. त्याप्रमाणे मग त्यांना जे पाहिजे होतं पहिल्या दिवशी ते दिलं, आणि नंतर 1 ते 1.5 महिना, फक्त जास्त नाही, 1 महिना त्यांना शिकवलं आणि 3ही विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास पडला, 60% वर मार्क्स मिळाले.
मग ते त्या घरातील म्हणजे त्यांचे आई वडील पालक ते जर म्हटले, काय केलं सर तुम्ही यांना? आम्ही इतकं त्यांना जबरदस्ती करत होतो, त्यांनी ऐकलं नाही. म्हटलं जबरदस्ती करणं हेच चुकीचं आहे. तुम्ही त्यांचं ऐकून तर घ्या, त्यांना काय पाहिजे काय नको ते, आणि नंतर मग तुम्ही आहे. तर प्रश्न असा आहे की हे जे मनाचे खेळ जे आहेत, हे मनाचे खेळ समजा मनामध्ये विचार जे येत आहेत, मग त्यांना जर आपण म्हटलं की अरे विचार करू नको असं जर म्हटलं तर अजून विचार येतील. मग त्या विचारांना आपल्याला दिशा द्यायची आहे. जसं आपण क्रिकेटमध्ये बघा, सचिन तेंडुलकर फास्ट बॉलर असेल तर तो इतका जोराने टाकतो, आणि सचिन तेंडुलकर काय करतो, त्याला फक्त दिशा दाखवतो, आणि दिशा दाखवली त्या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. म्हणजे काय करतो तो, त्या बॉलला किंवा त्या क्रियेला हे करत नाही, तो रिएक्शन देत नाही, रिस्पॉन्स देतो, त्याचा सन्मान करतो, त्याला फक्त डायरेक्शन देतो. इन द सेम वे आपण जर आपल्या मनाला अशी दिशा दिली की ते आपलं ऐकेल, त्यालाही बरं वाटेल मनाला, आणि आपल्यालाही आपलं जे काम साध्य करायचंय ते साध्य होईल. तर मग आता आपण हे कसं करायचं? कुठले वेगवेगळे प्रकार आहेत. मग तुमचा नाम जप आहे, जे आपण आता हे रत्नाताईंनी हा जो गेल्या 15-20 दिवसापासून जे चालू आहे, आणि आदरणीय कुलकर्णी सर इतक्या छान पद्धतीने हे मनाचे श्लोक ते पठण करत आहेत. तर ही काय आहे? रामनाम म्हणूया किंवा नामजप म्हणू. हे नामजपाने काय होतं की आपल्या कानाला तो सुंदर गोड स्वर आपल्या कानावर पडतो, त्या ओव्या किंवा ते श्लोक कानावर पडतात, त्यांचा अर्थ आपण मनामध्ये घोळवतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं लक्ष त्या शब्दांकडे, त्या श्लोकांकडे जातं. मग असं असताना आपल्या डोक्यामध्ये विचार येईल का दुसरा? नाही येणार, कारण आपल्या मनाला जे आवडतं ते मिळतंय. मग अशा वेळेला मग आपलं मन जे आहे म्हणजे ऑटोमॅटिक ध्यान लागतं. म्हणजे ध्यान ही करायची गोष्ट नाही आहे, हे आपोआप होत असतं. फक्त त्याला, त्या मनाला प्रॉपर जर दिशा दिली तर ते आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला अचीव करता येतं, ते आपल्याला प्राप्त होतं. आता याच्यामध्ये ध्यानाचे किती प्रकार आहेत? खूप प्रकार आहेत तसे. मग आपल्याला आता तुम्हाला युट्यूबवर जर तुम्ही पाहिलं, ध्यान एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला असंख्य प्रकार, शेकडो प्रकार मिळतील ध्यानाचे. एका गुरुचे ह्या प्रकारचे, दुसरे गुरु. आपण ठरवायचं की आपल्याला कुठलं ध्यान आपल्या प्रकृतीला, शरीराला आणि मनाला कुठला प्रकार आवडेल, ते तो प्रकार निवडायचा. तर बघा, ध्यानाचे प्रकार. शरीर अवयव ध्यान. आता ताईंनी मला वाटतं बऱ्याच वेळा घेतले. शरीर अवयव ध्यान म्हणजे शरीराचा कुठला तरी एका भागावर, नाकाचा शेंडा म्हणा, आता आजींनी सांगितलं भ्रूमध्यामध्ये म्हणा, त्या ठिकाणी आपण लावतो. म्हणजे काय करतो की आपलं जे मन आहे त्या ठिकाणी आपण एकाग्र करतो. एकाग्र करतो म्हणजे त्या ठिकाणी त्याला बांधतो आपल्या मनाला. त्याला म्हणतात धारणा. देशबंध चित्तस्य धारणा. पतंजली मुनींच्या योग दर्शनामधला जी धारणा आहे, अंतरंग योग म्हणतो आपण, 6व्या नंबरचा, ते धारणा आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण एका ठिकाणी आपलं मन केंद्रित करायचा प्रयत्न केला तर त्याला धारणा म्हणतात. आणि ते केंद्रित केलेलं मन किंवा ती एकाग्रता कंटिन्युअस, निरंतर अशी ठराविक काळासाठी आपण जर हे केलं तर त्याचं ध्यानामध्ये पर्यावसान होतं, ट्रान्सफर होतं ते मेडिटेशन मध्ये. मग हे जे ध्यान त्या ठिकाणी लागतं आपल्याला. परंतु आधी काय करावं लागतं आपल्याला? एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, एक वस्तू निवडावी लागते. मग ते झालं शरीर अवयव ध्यान, म्हणजे त्याचं आलंबन घ्यावं लागतं. मग आलंबन तुम्ही कशाचं घेतलं? शरीर अवयवाचं घेतलं, हे शरीर अवयव. दुसरं आहे श्वसन ध्यान. म्हणजे तुमचा जो श्वासोश्वास जो कंटिन्युअस चालू आहे, आपण त्याच्याकडे लक्ष नाही. ज्या श्वासावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे त्या श्वासाकडे आपलं लक्ष असतं का? नाही. ते बिचारा आपला श्वास घेतोय जातोय. परंतु जर आपण लक्षपूर्वक त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर ती श्वासाची प्रत किंवा श्वासाची क्वालिटी, ते श्वासाचे गुणधर्म, त्याचे फायदे आपल्याला कळतात. ज्या श्वासावर आपलं पूर्ण जीवन अवलंबून आहे त्या श्वासाकडे लक्ष द्यायला नको का? अवश्य द्यायला पाहिजे. मग श्वसन ध्यान हा एक प्रकार आहे. श्वसन ध्यान म्हणजे मग आपण श्वास जो घेतोय, श्वास सोडतोय, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. तो कसा येतोय, या विश्वातली जी चैतन्य शक्ती प्राणवायू सोबत ती आपण घेतो त्या श्वासाबरोबर. मग ती चैतन्य शक्ती जी ती आपल्या पूर्ण शरीरामध्ये फुफ्फुसांच्या मार्फत
हृदयामध्ये, हृदयापासून रक्ताच्या मार्फत पूर्ण शरीरभर ही जी प्राणशक्ती ही नेली जाते. पण हे कधी आपल्याला माहिती आहे का? जे आपलं शरीर जे आहे, शरीराची रचना किती कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु जिथल्या तिथं कुठले सर्व सिस्टीम ज्या आहेत, सर्व संस्था ज्या आहेत, त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. एकाला जर हाताला काही लागलं तर लगेच डोळ्यातनं पाणी येतं, नाही का? म्हणजे ह्या ज्या आपल्या शरीराच्या संस्था ज्या आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत, त्या एकमेकांवर अवलंबून असतात किंवा एकमेकांना मदत करत असतात. जसं एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये एक प्रमुख मालक असतो आणि नंतर त्याचे सर्व सहकारी म्हणा, सहाय्यकारी म्हणा, तसं मेन मालक किंवा कोण आहे आपल्या शरीराचा, तर मन आहे. त्या मनाबरोबर बाकीचे इतर ज्या संस्था किंवा जे ब्रेन आहे, डोकं आहे, त्याला आपण मेन मानतो, मालक मानतो. आणि मग नंतर बाकीच्या सर्व असोसिएटेड ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम त्याच्यासोबत राहिल्या तर आपलं शरीर हे सुदृढ राहतं. मग दुसरं आलं तुमचं श्वसन ध्यान. मग श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत घेत आहोत, सोडत आहोत. मग त्या ठिकाणी काय आपलं मन बांधलं जातं, म्हणजे धारणा होते आणि कंटिन्युअस त्या श्वासावर लक्ष देत देत आपण श्वासाबरोबर आपण आतमध्ये जर गेलो शरीरामध्ये, तर आपल्याला शरीरामधल्या ज्या बारीक गोष्टी आहेत, सूक्ष्म, आपलं स्थूल शरीर म्हणजे आहे आणि सूक्ष्म शरीर या प्राणाबरोबर जर आपण आतमध्ये गेलो, तर ज्या संवेदना निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये, त्या जाणवतात आपल्याला, त्या संवेदना, ते झालं आपलं सूक्ष्म शरीर. तर असं हा जो प्रवास आहे, तिकडे तुमच्या धारणेपासून ध्यानाकडे आणि ध्यानापासून तुमचं समाधीकडे. आता ध्यान म्हणजे काय? तत्र तत्र प्रत्यय एकतानता ध्यान, म्हणजे त्याची निरंतरता, त्या एकाग्रतेची निरंतरा म्हणजे ध्यान. आणि ध्यानाची परिणती ही समाधीमध्ये होते. समाधी म्हणजे काय? तदेवार्थ मात्र निर्वासम स्वरूप शून्यमिव समाधी. तदेव मात्र निर्वासम म्हणजे ध्यानाचं ही जर संकल्पना किंवा ही जी प्रोसेस कंप्लीट नेली, तर आपल्याला एका वेळेला शून्यावस्था प्राप्त होते. आणि ती शून्यावस्था म्हणजे आपण स्वतःला विसरतो. आणि ते विसरणं म्हणजे आपण म्हणतो ना, अरे याची समाधी लागली बरं का, याला कळत नाही काय. तर ती समाधी लागते. मग तुमचं ध्यानाचं पर्यावसान त्या समाधीत होतं. म्हणजे मग आपण हा जो प्रकार आहे, ही जी सवय आहे, ही प्रॅक्टिस आहे, ही जर आपण कंटिन्युअस केली, तर मग आपलं जे मन आहे किंवा ही जी प्रकृती आहे, आपली क्रिया आहे, ही आपली सहज स्वभाव बनेल. आपण श्वास घेतानाही आपण श्वासाकडे लक्ष देऊ, दीर्घपणे श्वास घेऊ, प्रदीर्घतेने सोडू. प्राणायाम वगैरे जे आहे श्वासाचे, ते घेतले असतील त्यांनी किंवा अजून प्रकार शिकवणार असतील, तर ते जे आहे प्राणायाम म्हणजे काय, श्वसनावर ध्यान आलं. ते श्वसन प्राणशक्तीचा आयाम, विस्तार, त्याच्यावर कंट्रोल. मग त्याच्या माध्यमातून जी प्राणशक्ती आहे ती आपण आपल्या शरीरामध्ये विस्तारित करतो आणि प्रत्येक भागाला ती प्राणशक्ती पुरवावी या दृष्टिकोनातून ते प्राणायाम आखले गेलेले आहेत. आणि तो झाला म्हणजे आता श्वसन ध्यानामध्ये एवढे. अजून कुठलं ध्यान आहे, कुठला प्रकार आहे? मस्तिष्क ध्यान. आता मस्तिष्क ध्यान म्हणजे काय? एखाद्या वेळी आपल्या जीवनामध्ये एखादी घटना घडते आनंददायक, किंवा आपण समजा काश्मीरला गेलो, कुठल्या अशा सुंदर अशा स्थळी गेलो आणि त्या स्थळाचं जे वर्णन आहे, ते जे दृश्य आहे, ते आपल्या स्मरणामध्ये कोरलं गेलेलं असतं. फोटोजेनिक आपली मेमरी आहे. शब्दापेक्षा हे दृश्य आहे ते आपण खूप वर्षांपूर्वी किंवा लहानपणी एका मित्राला, मैत्रिणीला, आणि जर समजा 20-25 वर्षांनी जर भेटलो आपण, तर तो प्रसंग आपल्याला आठवतो, ते चित्र आपल्याला दिसतं. म्हणून अशा ठिकाणी म्हणजे ते मस्तिष्क ध्यान जे आहे, अशा एका काल्पनिक म्हणा किंवा आपण ज्या स्थळाला भेट दिली त्या स्थळाचं वर्णन किंवा त्याचं ज्या वेळेला आपण जे पाहिलेलं असतं ते दृश्य त्याच्यावर डोळे बंद करून आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं, तर ते झालं मस्तिष्क ध्यान. या मस्तिष्क ध्यानामुळे काय होतं की आपलं मन जे ते भूतकाळात जातं आणि भूतकाळात ज्या ज्या गोष्टी, आनंददायक गोष्टी घडलेल्या आणि एक प्रसंग आपण आपल्या डोळ्यासमोर जर आणला डोळे बंद करून, तर आपण तो आनंद घेऊ शकतो. ते झालं मस्तिष्क ध्यान. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहे. शेवटी काय आहे, आपलं संकल्प किंवा आपलं ध्येय काय आहे? आपलं मन जे आहे ते एका ठिकाणी कसं राहील किंवा आपण जी गोष्ट करतोय त्याच्यासोबत कसं राहील. काय होतं की जर आपण म्हणजे एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप.
जर मन रिकामं असेल तर त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी म्हणजे बाहेरच्या येतात ज्या आपल्याला नको वाटतात, आणि भूतकाळातल्या म्हणा किंवा अशा काही जीवनातल्या घडलेल्या गोष्टी असतात निगेटिव्ह, त्या आधी येतात आणि त्यानुसार आपलं मन विचार करत असतं. तर मग याच्यासाठी काय करायचं की आपलं जे मन आहे ते अशा गोष्टींकडे वळवायचं की ज्या ठिकाणी तुमचं मन लागू शकेल. उदाहरणार्थ, खाली ग्लास आहे, काचेचा ग्लास आहे, आपल्याला सांगितलं की बाबा हा याच्यामध्ये जी हवा आहे ती आपल्याला बाहेर टाकायची, तर ग्लास उलटा करून चालेल का? हवा निघेल का बाहेर? निघेल का? नाही निघणार. मग काय करावं लागेल? जर त्याच्यात पाणी टाकलं तर त्या हवेला सांगावं लागेल का बया तू बाहेर जा म्हणून? ती आपोआप जाईल, नाही का? अंधार आहे आपल्या खोलीमध्ये, आता मनाचा गुणधर्म आहे तो आपल्याला हे असं जीवनामध्ये येणारच आहे. आपल्याला नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनात येणार आहेत, परंतु त्यांचा बाऊ करून आपण आपल्या मनाला किंवा मानसिक स्थिती आपल्याला बिघडू द्यायची नाहीये. तर त्याला मित्र करायचं. त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारायच्या, ऍक्सेप्ट करायच्या, आणि त्या स्वीकारून काय आपण जास्तीत जास्त चांगलं करू शकतो आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, मनस्वास्थ्यासाठी, इतरांच्या स्वास्थ्यासाठी ते करायचा प्रयत्न करायचा. बाकी जे तुमच्या हातात नाही ते परमेश्वरावर सोपवून द्यायचं. तर आपण मनस्वास्थ्यासाठी किंवा ध्यानासाठी आपण वेगवेगळे प्रकार पाहिले. आता जो आपला हा जो प्रपंच आहे किंवा हा जो गेल्या 15 दिवसापासून हे मनाचे श्लोक जे आहे ते छानपैकी आपण ऐकत आहोत, त्यांचा अर्थ आता ध्यानाबद्दल जे आहे 66 नंबर पासून तर 76 नंबर पर्यंत हे मनाबद्दल दिलेलं आहे त्यांनी. रामदास स्वामींनी मनाबद्दल इतकं छान त्यांनी विस्तृत विवेचन केलं आहे की प्रत्येक ओवी जी आहे, एक जर ओवी ती वाचली, एक श्लोक जर वाचला की त्याच्यावर जर मनन चिंतन केलं तर त्याच्यात खूप गहन अर्थ सापडलेला असतो आणि खूप आपण विचार करून त्याच्यातला अर्थ शोधू शकतो आणि त्याच्यात पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन त्याच्या वेगवेगळ्या अनुभूती घेऊ शकतो. तर याच्यामध्ये फक्त आता मी 2-3 मी वाचून दाखवतो. म्हणजे राम नामात काय आहे? घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे ज्या ज्या काही मनाच्या वेगवेगळे जे गुणधर्म आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय आहे? प्रत्येकाच्या शेवटची ओळ आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, रघुवीर समर्थ. याचा अर्थ असा आहे की जीवनातल्या किंवा मनातल्या ज्या ज्या काही जे विकल्प आहेत, ज्या वेगवेगळ्या भावना आहेत, वेगवेगळे विचार आहेत, त्याच्यावर तुम्हाला अंकुश ठेवण्यासाठी हा जो मंत्र आहे राम नामाचा, हा राम नामाचा मंत्र जो आहे, कारण ज्यांना हे जमत नाही, समजा श्वसन ध्यान जमत नाही त्यांनी, आणि ज्यांना राम नामाची आवड आहे, गोडी आहे, त्यांनी याच्यातले 4-5 श्लोक जरी रोज आपण 5-5, 10-10 श्लोक जे म्हणतोय ते त्यांनी रोज सकाळीच म्हणा, संध्याकाळीच म्हणा, सकाळच्या पूजेच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस, तर आपलं मन हे अतिशय शांत होतं. तर मला वाटतं मनावर आणि ध्यानावर बोलायला खूप काही आहे. त्याला असे 1 दिवसात 2 दिवसात होणार नाही, परंतु मला वाटतं आता वेळ जवळजवळ झालेली आहे आणि पुन्हा कधी समजा प्रसंग आला त्यावेळेला पुन्हा येऊन या ध्यानाबद्दल, मनाबद्दल किंवा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल जी काही अल्पबुद्धीने जे काही माहिती असेल ती म्हणजे आपणापाशी शेअर करून मला तो आनंद वाटेल. आणि आपणा सर्वांचं, आम्हाला रत्नाताईंना आणि आम्हाला आमच्यावर आशीर्वाद असेच असू द्या. आणि तुमच्यासाठी हा जो संकल्प केला आहे, हा जरी कोर्स संपला येत्या समजा 8-10 दिवसात म्हणा, पण पुन्हा कधीतरी आपण असे जोडून राहू, अटॅच राहू, कनेक्टेड राहू. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की बुवा नाही तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचं आहे रत्नाताई, तर त्यावेळेला रत्नाताई त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच आहोत. आणि जेवढी काही तुम्हाला सेवा देता येईल ती सेवा म्हणतो आम्ही, ती सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभतील आणि आमच्या कार्यामध्ये आम्ही जो संकल्प केलाय त्या कार्यामध्ये आम्ही सक्सेस होऊ, आम्ही विजय होऊ. आणि या ठिकाणी मी माझ्या आजच्या प्रवचनाला म्हणा किंवा जे काही माझी पोपटपंची होती
त्याला मी विराम देतो. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करून आपलं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय रत्नाताई त्यांचं पण या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय जय धन्यवाद. रघुवीर समर्थ. धन्यवाद सर. मोरे सरांनी खूप छान शब्दात आणि खूप म्हणजे आपल्याला पतंजली योग सूत्र आहे, नंतर बहिणाबाई चौधरी आणि तुकाराम महाराज यांचे दाखले देऊन त्यांनी आपल्याला खूप छान रीतीने ध्यान हा विषय समजावून सांगितलेला आहे. जे आपण म्हणतो ना की खरंच मनावरती कंट्रोल नाही आहे, तो कसा मिळवायचा या बाबतीमध्ये त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आज आपण समारोपाला 3 वेळेला ओंकार म्हणून थांबत आहोत. बाहेर पाऊस खूप जोरात पडतो आहे. 3 वेळेला ओंकार होईल आणि आपण थांबत. सगळ्यांनी पाठीच्या कणात मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. ओंकार म्हणण्यासाठी दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करायची आहे. शांति शांति शांति. दोन्ही हाताचं दर्शन करायचंय. डोळ्यांना ऊब द्यायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. चेहऱ्यावरनं डोळ्यांवरनं अलगद हात फिरवायचे, केसांवरनं हात फिरवायचे, आपल्या शरीरावरनं हात फिरवायचे. अलगद डोळे उघडायचे. आजचा योगाभ्यास हे दिगंबर मोरे सर यांना समर्पित करते. आपल्या संकल्पाची जाणीव करून घ्या. माझ्या मागे संकल्प म्हणायचा आहे. 24 तासाच्या व्यस्त दिनचर्येत मी नित्य योगाभ्यास 1 तास करेन. त्याचा होणारा चांगला परिणाम मी माझ्या मित्रमंडळीत, नातेवाईकात आणि आप्तेष्टांना जरूर सांगेन व त्यांना योगाभ्यासासाठी प्रवृत्त करेन. हा माझा संकल्प आहे. धन्यवाद. परत भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता. ह्याच लिंक वरती सेम लिंक राहील. धन्यवाद.